शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुमचा मित्र रोहित बोरगावे. बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. तसेच फेसबुक पेजवर आपलं स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, आज एक आपण टायटल जसं की तुम्ही वाचलंय की हे खत नियोजन चुकवू नका. तर कशा पद्धतीने खत नियोजन ऊसासाठी लागतं मेजर आणि कुठं कुठं आपल्या चुका होतात आणि नक्की कुठल्या चुका पार करून आपण पुढे जायचं, त्यावर काय सोल्युशन काढायचं आहे. शेवटी ही प्रॅक्टिस आहे शेतकरी मित्रांनो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रॅक्टिस करावी लागते. आम्ही काय प्रॅक्टिस करतो वेगवेगळ्या ठिकाणी, ह्या संदर्भात मी चर्चा करणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हे ते चॅनल सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योग झाला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, जसे की ऊसाचे बरेच भाग मी व्हिडिओ बनवत आहे लागोपाठ, आणि जेवढं काय हे 10-15 वर्षात आम्ही प्रॅक्टिस केलेलं आहे, जे काही अनुभव आले ते तुमच्या समोर मांडायचा आम्ही प्रयत्न करतो, जेणेकरून सामान्य शेतकऱ्यांना आपल्याला बाबा शेती करत असताना छोट्या छोट्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन झालं पाहिजे आणि ह्या ऑब्झर्वेशन शिकत त्यांनी त्यामध्ये सुधारणा केली पाहिजेत. तर आता मेजर रोल येतो शेतकरी मित्रांनो खताचा. ऊसाला शेतकरी मित्रांनो, ऊस ही खूप खादड पीक आहे. एकरी 100 टन आपण ऊसाचं उत्पादन घेतो आणि 1 एकरमधनं तेवढं उत्पादन काढताना की जमिनीमध्ये तेवढी अवेलेबिलिटी नसते शेतकरी मित्रांनो, आणि तेवढं उचलून द्यायची ती प्रोसेस, म्हणजे आता मी त्या पुढे मुद्द्याकडे येणार आहे की बाबा कशी प्रोसेस असते जमिनीमध्ये. आणि ती प्रोसेस म्हणजे जमिनीमध्ये खत नसते किंवा सॉइल टेस्टिंग केल्यावर आपल्याला दिसतं की बाबा माझ्या जमिनीत एवढी एवढी खतं आहेत, पण ही खतं अवेलेबिलिटी स्वरूपात येणं म्हणजे रोटेशनमध्ये फिरणं, ह्याचा कालावधी खूप मोठा असतो आणि ह्या कालावधीमुळं आपल्या ऊसाचा आपल्याला अपेक्षित जे ग्रोथ असतं ते मिळत नाही. आणि त्याच्यासाठी बाबा की बाबा अपेक्षित आपल्याला बाबा की बाबा 18 महिन्यामध्ये मला 100 टन ऊस काढायचा आहे किंवा 15 महिन्यामध्ये मला 100 टन जायला पाहिजे, 12 महिन्यात मी 80 टनापर्यंत कसं जाऊ, हे जे काही कॅल्क्युलेशनवर आपल्याला काम करायचं आहे आजकाल बाबा जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी, तर ह्याला न्यूट्रिशनल आधार घ्यावा लागतो. आणि ते कशा पद्धतीने घ्यायचं आणि कुठल्या वेळेला ह्या ऊसाच्या सिच्युएशनला काय खतं लागतात, तर त्याचं मी तुम्हाला सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, बारीक सारीक गोष्टीचा आपण डीप अभ्यास केला तर जमीन आहे आपली. आता जमिनीचं सॉइल टेस्टिंग करतो, तर सॉइल टेस्टिंग केल्यावर आपल्याला ह्यामध्ये वेगवेगळे NPK मायक्रोन्यूट्रिएंट्स काय काय ते अवेलेबिलिटी स्वरूपात दिसतं आपल्याला. तर हे आहेत अवेलेबल पण लागू होत नाहीत. असाच सिच्युएशन आपल्याला दुष्काळ परिस्थितीत झाला 1972च्या दरम्यान, आणि त्यानंतर बाबा रासायनिक खताचं हळूहळू प्रमाण वाढत गेलं. आपण बाहेरून रासायनिक खतं आयात करायला सुरुवात केलो आणि हे केलो. ह्याचं कारण काय आहे की बाबा मग पूर्वी जंगल आहे, जंगलात पण झाडं येतात आपण म्हणत्या. बरीच लोक ते मध्ये काय ते 0 बजेट शेती आणि हे शेण टाकलं, गोमूत्र टाकलं आणि त्याच्यावर हे चालतं, हे सगळं आपण ऐकीव आहे. तर बाबा नॅचरली नैसर्गिक केली पाहिजे शेती, हे केली पाहिजे. पण शेतकरी मित्रांनो, आज 2024 मध्ये आहे आपण. जास्तीत जास्त उत्पन्न काढणं, जगाची भूक भागवणं, आज सुद्धा काही कॅल्क्युलेशन दाखवतात अशी की बाबा आज पण पूर्ण जग 2 टाइम जेवण जगत नाही आहे. म्हणजे अजून ते पूर्ण जगाची भूक भागवण्यासाठी शेतीवर पूर्णपणे डिपेंड आहे, पण तेवढं शेतीनं उत्पादन येत नाही. बऱ्याच वेळेला आता तुम्ही म्हणशील की बाबा असं काय म्हटलंय की बाबा उत्पादन वाढलं की रेट पडतोय. रेट पडायची कारणं वेगळी आहेत शेतकरी मित्रांनो. रेट उत्पादन वाढतंय आपल्या भागामध्ये, पण त्याच्या भागातली विक्री ते जगभरामध्ये पोहोचवण्यासाठी डिस्ट्रीब्युशन चेन मोठं नाही आहे आपल्याकडं. अजून पण आफ्रिकेच्या कंट्रीमध्ये गेला तुम्ही तर आफ्रिकेच्या कंट्रीमध्ये अजून पण लोक जॅम आणि ब्रेड खाऊनच जगतात. तर हा जो मोठा गॅप आहे, तर हे गॅप जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपल्या मालाला किंमत मिळणार नाही. त्यात भरीसभर आपल्या इकडं तुम्हाला ह्या गोष्टी तर माहीतच की आपल्या इकडं समजा कांदा उत्पादन मोठा झाला आणि सरकारनं कांदाच आयात करून घेतला तर रेट राहणारच नाही. तर तशातलाच भाग होतो. तर त्यामुळं आपल्या जमिनीमध्ये रासायनिक खताचा डोस आधार घेणं हे गरजेचं असतं. जसं की तुम्हाला माहिती आहे की बाबा शरीर येतात, तुम्ही कोणी जिमला जात असला तर आपल्याला माहिती आहे की बाबा प्रोटीन काउंट भरून काढण्यासाठी काय करावं लागतं. जसं की आता जिममध्ये वे प्रोटीन आलेलं आहे. वे प्रोटीनमध्ये एका स्कूपमध्ये शेतकरी मित्रांनो 25 ग्रॅम आपल्याला प्रोटीन मिळत असतं, ते एका स्कूपमध्ये, आणि त्याची कॅलरी असते 200 कॅलरी मिळतात. तर हेच आपण जर का रेग्युलर जेवणात घ्यायचं म्हटलो तर समजा 1 अंडी खाल्लो, तर अंड्यात प्रोटीन असतं आपल्याला माहिती आहे. 1 अंडी खाल्लो तर आपल्याला 4 ग्रॅम प्रोटीन मिळतात, त्याची कॅलरी 170 ग्रॅमला जाते. मग आपल्याला 25 ग्रॅम कॅलरीसाठी किती अंडी खावे लागतील आणि किती कॅलरीला आपण जाणार, हे जसं कॅल्क्युलेशन आहे तसं आपल्या जमिनीमध्ये आहे. जमिनीमध्ये पण न्यूट्रिशन आहेत, त्यातनं मिळतात आपल्याला डोस, पण ते आपल्या झाडाला उपयोगाचे एक आहेत काही, आणि त्या स्टेजला आपल्याला मिळणं हे खूप गरजेचं असतं. आता तुम्ही म्हणशील की बाबा रासायनिक खत टाकल्यामुळे जमीन खराब होतं आपल्याला किंवा काय होतं, तर असं काही होत नसतं शेतकरी मित्रांनो. शेवटी हा बेस आहे आपल्या सॉईलचा. पण अतिरेक करणं हे चुकीचं आहे की तुम्ही कुठल्याही डोसचा अति डोस टाकला आहे किंवा तुम्हाला हे माहित नाही की बाबा क्लोराईड खत कुठला आहे, सल्फेट खत कुठला आहे, कशाचा कुठं बेट घ्यायचा किंवा कुठल्या खताचा लीच आउट होणार आहे, ह्या गोष्टी माहीत नसतात आपल्याला. त्यामुळं कुठं ना कुठं आपल्या चुका होता नाही, तिथं आपण फसगत होते आपली. तर आपल्याला ह्या गोष्टीचा सगळा अभ्यास करायचा आहे की बाबा कुठलं खत, सगळ्यात महत्त्वाचं हे गोष्ट डोक्यातनं काढून टाका
की जमिनीत हाय माझ्या आणि नॅचरली यायला पाहिजे. थोडा सपोर्ट घेतल्याशिवाय केमिकलचा आज आपल्या शरीराला सुद्धा खूप सारे सपोर्टिव्ह लागतात. तसंच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीनुसार जे काही आपल्या शेताला गरज आहे, जे काही आपल्या झाडांना गरज आहे, उत्पादन काढायला गरज आहे, ते आपल्याला फिलअप द्यावं लागतं. ही गोष्ट क्लिअर झाली इथंपर्यंत. दुसरा गोष्ट की बाबा ऑर्गॅनिक मॅटर, बायो फर्टिलायझर ह्याचा मी सेपरेट व्हिडिओ करणार आहे. ह्या भागानंतर तो भाग अपलोड होईल. आजच त्याचाही व्हिडिओ करणार आहे मी. तर तो बघा सविस्तर, तो मुद्दा मी इथं घेतली. त्याची गरज आहे, पण त्याचा रोल कसा होतो, वर्किंग कसं होतं ते त्या व्हिडिओमध्ये मी डीपमध्ये सांगतो. आता शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेला आपण रासायनिक खत देत असतो, तर रासायनिक खतमध्ये पूर्वी शेतकरी मित्रांनो जसं जसं दिवस बदलत गेले आपले तसं टेक्नॉलॉजी बदलत गेली. पूर्वी आपल्याकडे 1990च्या आधी आपल्याकडे ड्रीप इरिगेशन सिस्टीम नव्हती. त्यामुळे आपण फ्लड इरिगेशनवर देत होतो. पाण्याचं मुबलक प्रमाण होतं आणि जिथे जिथं नदीची सोय आहे, विहिरीची सोय आहे, पाण्याची सोय आहे, त्या भागामध्ये ऊस बेल्ट खूप प्रकारे चांगल्या प्रकारे डेव्हलप झाला. आणि त्यामुळं फ्लड इरिगेशनमधनं आपण पाणी पण फ्लडने देत होतो. आणि त्यावेळेला आपण ग्रॅन्युअल्स खताचा वापर करत होतो. ग्रॅन्युअल्स खत म्हणजे काय, मातीचे गोळे तयार केले जातात आणि त्याच्यावर केमिकलचा स्प्रे केला जातो एक बॉन्डिंगमध्ये वेगळ्या. जसं की पोटॅश असू दे तुमचा, पोटॅश तर पूर्ण पावडर फॉर्ममध्ये येते, पण DAP आहे तुमचं 10-26 आहे, सिंगल सुपर फॉस्फेट आहे, जे काही आहे ते कॉम्प्लेक्स खत असू देत किंवा स्ट्रेट फॉरवर्ड किंवा सेकंडरी खत असू देत, ह्या खताला केमिकलच्या गोळ्यावर स्प्रे केले जातात आणि त्याचं न्यूट्रिशनल बॉन्डिंग केलं जातं. ह्याच्या अपोज MOP जे आहे ते खदानातनं काढलं जातात आणि त्याला क्लोराईड फॉर्मेशनमध्ये करून आपल्याला दिलं जातं. आणि SOP जे असतं ते सल्फेट फॉर्ममध्ये त्याला खदानातलंच काढून त्याला सल्फेटचं फॉर्म्युलेशन करून ते दिलं जातं. पोटॅशचे एक सेपरेट व्हिडिओ मी बनवेनच ते डीप सांगायला तुम्हाला. तर ही जी काही खतं आहेत शेतकरी मित्रांनो, तर ही जी खतं आपल्याला देतो, पूर्वी आपल्याकडे मग ड्रीप नव्हतं, मग आपण विस्कटून देणार, मग ती जमिनीमध्ये लागणार, जमिनीमध्ये पडणार आणि ज्या वेळेला त्याच्यावर आपलं पाणी पडेल, बॉन्डिंग होईल सगळं, तर त्यावेळेला त्यातनं हळूहळू ते खत मातीमध्ये जाईल आणि मातीमधनं मुळाच्या सानिध्यात जाईल आणि झाड वडून घेईल. ही सगळी रोटेशन होतं. पण आत्ता 1990ला काय झालं की ड्रीप इरिगेशन सिस्टीम आली आणि हळूहळू पहिल्यांदा वॉटर सोल्युबल खताचा जन्म झाला. मग हे वॉटर सोल्युबल खतं आपल्याला ड्रीपनं सोडतो आपण, पाण्यात मिक्स होतात आणि बरोबर मुळाच्या ठिकाणी जातात, झाड वडून घेतात. तर ह्या ज्या काही टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, तर ह्या गोष्टी आपल्याला ॲक्सेप्ट केल्या पाहिजे आणि तशा पद्धतीने गेलं पाहिजे. आता राहिला मुद्दा, मी खता सांगितलं तुम्हाला. आता ह्या खतामधनं आपल्या ऊसाला काय खतं लागतात, आता मी विषय पूर्ण लई लांब भरकडत नेत नाही, बोलायला खूप साऱ्या मुद्दा आहेत. पण ह्या मुद्द्यातनं आपल्याला जायचं आहे की बाबा ऊसाला ऊस वाढीसाठी, बाबा की आपल्याला 100 टन ऊस करायचा आहे, 50-50 कांड्या तयार करायच्या, तर ह्यासाठी कशा पद्धतीने खत दिलं पाहिजे. परत मी जिमवर येतो शेतकरी मित्रांनो, कारण का जिमचा मुद्दा मला सांगायला सोपा जातोय. जसं माणसाची शरीर रचना आपल्याला व्यवस्थित करायचं आहे, तसं झाडाचं पण हे रचना तशीच आहे सेम बऱ्यापैकी. आता माणसं जिमला का जातात की बाबा पोट सुटलेलं असतं, अनावश्यक चरबी वाढलेली असते, त्यामुळे आपण जिमला जातो की बाबा फिटनेस मेंटेन करण्यासाठी. तर त्यावेळेला मग आपल्याला प्रॉपर त्याचा डाएट दिला जातो की बाबा पोट का वाढतं आपलं, की आपण अति काय तर खाल्लो किंवा अनावश्यक काय खातोय त्यामुळं, आणि वर्कआउट होत नाही आपलं, त्यामुळं आपलं पोट वाढतंय. मग तसं आपल्याला ह्या वाढीसाठी काय करता येईल बाबा, काय न्यूट्रिशन देता येईल आपल्याला की तशा पद्धतीनं. तर ह्यामध्ये मेजर शेतकरी मित्रांनो कायम लक्षात ठेवा, ह्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ पण टाकलेले आहेत किंवा मेजर रोल आहे NPKचा, नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश. म्हणजे जसं आपल्या जेवणामध्ये आपल्याला मस्ट काय आहे, भात भाकरी भाजी, ह्या 3 गोष्टी जशा मस्ट आहेत, तसं NPK हे मेजर गोष्ट आहे. त्यानंतर लागतं काय शेतकरी मित्रांनो, की मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम नायट्रेट आणि सल्फर, ह्या 3 सेकंडरी न्यूट्रिशन आहेत. ह्याचा सेकंडरी रोल आहे. म्हणजे जसं आपल्या जेवणामध्ये दही, लोणचं किंवा दही म्हणा, तुमचं आमटी म्हणा, ह्याचा रोल आहे, सॅलड्स म्हणा, हे रोल म्हणजे तुमचं कॅल्शियम नायट्रेट, सल्फर आणि मॅग्नेशियम सल्फेट. त्यानंतर मायक्रोन्युट्रिएंटचा रोल येतो. मायक्रोन्युट्रिएंट नावाचं आहे शेतकरी मित्रांनो की मायक्रोच लागतं शेतकरी मित्रांनो, त्याला खूप मोठ्या प्रमाणात लागत नाही. तर मायक्रोन्युट्रिएंट म्हणजे तुमचं लोणचं टेस्टला, मीठ, लिंबू ह्यातला प्रकार म्हणजे मायक्रोन्युट्रिएंट. आणि तुमच्या जमिनीला, तुमच्या जेवणाला चव नाही आहे, त्यावेळेला आपण मीठ वापरतो, तसं तुमच्या कुठं डिफिशियन्सी दिसत्या, तर तिथं ते डिफिशियन्सी ओळखून आपण न्यूट्रिएंट वापरू शकतो किंवा मग त्याला मायक्रोन्युट्रिएंटमधून ते डिफिशियन्सी कव्हर होऊ शकतं. तर ह्या गोष्टीचा बेसिक आपल्याला अभ्यास पाहिजे. आता ऊस वाढीसाठी कसं न्यूट्रिशनचा बॅलन्स आपल्याला करावा लागतो आणि काय द्यावं लागतं, तर ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो ऊस वाढीसाठी सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला नायट्रोजन फॉस्फरसचा रोल मेजर लागतो, पण थोडाफार बॅलन्सला पोटॅश दिलेला कधीही ऐकत नाही. म्हणजे सुरुवातीपासूनच त्याच्या कांड्या जोमदार आणि मजबूत येण्यासाठी नकळत थोडा पोटॅशचा डोस आणि नायट्रोजन फॉस्फरसचा डोस जास्त लागतो. म्हणून सुरुवातीच्या आळवणीमध्ये आपण 12-1-0चा वापर करतो. पहिल्या 2 आळवणीमध्ये बेसिक हार्मोन्स पण पॅरल देतो आपण. आता हार्मोन्स का पॅरल यूज करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो,
तर हार्मोन्स हे भूक वाढीचं काम करत असतात. त्याचे म्हणजे जसं की आता मी जिमला जातोय तर माझा इंटरेस्ट वाढला पाहिजे किंवा मी जे काय वर्कआउट करतोय ते डायजेस्ट झालं पाहिजे आपल्या शरीराला. मग जेवढं डायजेस्ट होईल त्याला म्हणजे जे न्यूट्रिशन द्यायलोय ते डायजेस्टिव्ह सिस्टीम व्हायला काम प्रॉपर लागतात आणि तसे हार्मोन्स बेसिक महत्त्वाचे हार्मोन्स तयार झाले पाहिजे आणि केले पाहिजे. जे बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, बोरगाव इंडस्ट्रीजच्या माध्यमातून, बायो फर्टिलायझरच्या माध्यमातून आम्ही तशी वेगवेगळी कामं करत असतो आणि ते आपण हार्मोन्स सुरुवातीला देतो. तर त्यामध्ये 1261 सुरुवातीला 2 आळवणीमध्ये आणि पुढचे 2 आळवणी देतो आपण. तर त्यामध्ये 1261 आणि 0050 ज्यामध्ये पोटॅश आणि सल्फर असतं. तर हे ॲडिशनल काम करत असतात. त्यामुळे सुरुवातीपासून तुमचे फुटवे चांगले होणे आणि त्याला स्ट्रॉंगनेस करणं हे काम करत असतं. मग सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला NPचा मोठा रोल आणि Kचा छोटा रोल लागतो आपल्याला. त्या काळामध्ये तुम्ही सेकंडरी न्यूट्रिशन दिला नाही तरी चालतंय, मायक्रोन्यूट्रिएंट दिला नाही तरी सुद्धा चालू शकता. असं काय त्याची खूप मोठी गरज आहे. पण सुरुवातीच्या काळात डिफिशियन्सी कुठं दिसत असते. डिफिशियन्सी दिसली तर कोणती दिसते जास्त? फेरसची डिफिशियन्सी दिसेल. ज्यांचं हळगट रान आहे, पांढऱ्या मातीचं रान आहे तर तिथं तुम्हाला फेरसची डिफिशियन्सी दिसेल. पूर्ण शेत तुम्हाला पोपटी पोपटी कलरचं दिसेल. तर त्या ठिकाणी तुम्ही इडा फेरस वापरा, अतिशय चांगला रिझल्ट देतो तुम्हाला. किंवा फेरस ऑफ सल्फेट वापरला तरी चालू शकतं. आता ह्यानंतर की बाबा सुरुवातीचे पहिले तुमचे 2-3 महिने चांगले फुटवे होणे आणि फुटव्याचा आधार लागल्याने 2-3 कांडी तयार होऊस्तवर फॉस्फरसचा रोल, नायट्रोजन फॉस्फरसचा रोल हा खूप मेजर असतो. पण त्यानंतर आता जुनी प्रॅक्टिस काय आहे आपली की बाबा भरणी केलो म्हणजे मी रिकामा झालो, म्हणजे माझं कामच संपला. हे जे गणित आहे तर खताच्या बाबतीत हे गणित खूप चुकीचं आहे आपल्या शेतकरी मित्रांनो. जेवढं भरणीला आपण लक्ष देतो भरणीपर्यंत, भरणीनंतरही खूप लक्ष देणं गरजेचं आहे. आता भरणी होऊन याचा 1 महिना झालेला आहे आणि शेतकरी मित्रांनो भरणीच्या ह्याचे रिझल्ट दाखवत आहेत. आता तुम्ही गेल्या व्हिडिओत मी इथंच बसलो होतो, इथंपर्यंत ऊस होता आपला, हे भरणीपर्यंत, तिथनं इथं आणि हे 2 म्हणजे जवळपास 15 दिवसामध्ये हे 2 कांड्या वाढलेले आहेत. आणि नुसता भरणीच्या डोसवर डिपेंड नाही आहे आपण, तर भरणीचा पुढचा डोस सुद्धा कंटिन्यू जात आहे. त्यामुळे हे पेऱ्यामध्ये अंतर वाढत आहे. आणि असेच पेरे जर का समजा आपल्याला 50-50 कांड्या आपण जर का तयार केल्या शेतकरी मित्रांनो तर आपण नक्की 120च्या खाली येणार नाही आहे. तर न्यूट्रिशनल बॅलन्स कंटिन्यू त्याला देत राहणं गरजेचं आहे. मी तुम्हाला म्हटलं की बाबा तुम्ही 2 दिवस जेवा आणि पुढचा 8 दिवस उपाशी राहा. तुम्ही राहणारा काही अडचण नाही, कारण का आपल्या शरीरामध्ये स्टोरेज असतं. हळूहळू ते ओढून घेणार सगळं. पण तुम्हाला जे विकनेस येईल, तुम्हाला जो त्रास होईल तो वेगळा आहे. आणि तो रिकवर करायला परत तुमचं म्हणजे 8 दिवसानंतर तुम्ही परत जेवला तर ते रिकवर करायला तुम्हाला आणि खूप मोठी ताकद लावावी लागते. जसं की आता तुम्ही रिसेंट तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हणजे मनोज जरांगे साहेब आपले उपोषणाला बसले होते. तर त्यांनी एवढे दिवस का उपोषण केले की आपल्या शरीराची रचनाच तशी आहे की शरीरातलं जे काही भाग आहे ते उपोषण करतो त्यावेळेला शरीरातलं बाकी गोष्टी ओढून घेतात. पण नंतर एवढा विकनेस येतो, थकवा येतो की थोडं मग आपल्याला बाकी ॲडिशनल हॉस्पिटलला जाऊन हे करावं लागतं. तसंच तुमचा कुठं तर ना कुठं खताचा तुमचा ब्रेक झाला तर त्यावेळेला शेतकरी मित्रांनो परत झाड तुमचं स्ट्रेसमध्ये जातं आणि त्या स्ट्रेसमधनं बाहेर यायला त्याला परत लई मोठी ताकद लावावी लागते. तर हा डोक्यातनं बाहेर काढा की भरणीला मी जास्त डोस टाकलोय आणि परत रिकामा झालोय तर ते झाड परत न्यूट्रिशन अवेलेबिलिटी कंटिन्यू व्हायला पाहिजे. मग भरणीमध्ये जे काही डोस टाकतो आपण DAP असू दे, MOP असू दे, हे असू दे, तर ह्याचं लागू व्हायचा कालावधी 20-25 दिवस आणि तिथनं पुढं लागू होणार ते 20-25 दिवस, महिनाभर, 2 महिनाभर. तिथनं पुढं काय, तिथनं पुढं झाडाचा बॅलन्स कसा केला पाहिजे ह्यासाठी कंटिन्यू फर्टिगेशन असणं आपलं हे खूप महत्त्वाचं आहे. मग बाबा एकदा तुमचे फुटवे चांगले तयार झालेले आहेत तुमचे आणि फक्त वाढीच्या कालावधीमध्ये आपल्याला फर्टिगेशन कसं द्यायला पाहिजे. मग ह्या वाढीच्या कालावधीमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही की बाबा नायट्रोजन आणि पोटॅश ह्याचा खूप मोठा रोल राहतो आणि फॉस्फरसचा न कळत थोडा रोल राहतो. कारण का बाबा पानं वाढत असतात, पानामधनं फुटवे येत असतात, थोडी डिफिशियन्सी भरून काढायचं. तर ह्याला कोणतं खत वापरायचं तर नायट्रोजनसाठी आपण युरिया वापरू शकतो. फक्त पावसाळ्यात आला थंडी असला तर अमोनियम सल्फेटचा बेस घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर पोटॅशसाठी तुम्ही MOP वापरू शकता. पण तुमचं जमीन क्षारपड आहे, काही जमीन आहे तर तुम्ही तिथं SOP वापरा, सल्फेट ऑफ पोटॅश. म्युरेट ऑफ पोटॅश आणि सल्फेट ऑफ पोटॅश असतं. तर MOP हे क्लोराईड फॉर्ममध्ये असतं आणि क्षारपडला वगैरे क्लोराईड ऑलरेडी क्षारपड हे क्लोराईडमुळे जास्त झालेलं असतात. त्यामुळं तुम्ही तिथं सल्फेट ऑफ पोटॅश वापरलं कधीही चांगलं. तर ह्याचं तिथं आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तर नायट्रोजनसाठी आणि ह्याच्यासाठी हे वापरू शकतो. फॉस्फरिक जर का तुम्ही MOP सोडणार असला तर फॉस्फरिक ॲसिड थोडं आपण दिलो ह्या माध्यमातनं तर अतिशय चांगलं काम करतं पीसाठी. आणि हार्डली 1 लिटर तुम्ही सोडला आठवड्याला पर एकर आणि तरीसुद्धा खूप सफिशियंट होतं. हा द्यायचा आहे. 15 दिवसातनं एकदा तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट द्यायचा आहे, तोही 5 किलो सफिशियंट आहे आपल्याला. 15 दिवसातनं एकदा कॅल्शियम नायट्रेट द्यायचा आहे, एकरी 5 किलो, तो सुद्धा खूप सफिशियंट आहे. सल्फर जर का तुम्ही SOP सोडत असाल तर सल्फर सोडायची काही गरज नाही. 0050 मधनं सल्फर पण जातं. पण जर का तुम्ही म्युरेट ऑफ पोटॅश सोडत असाल तर 1 किलो सल्फर
महिन्यातनं एकदा 15 दिवसातनं एकदा सोडला तरी चालू शकतं. कारण का जमिनीचा हार्डनेस आणणं किंवा जमिनीमध्ये सल्फरची डिफिशियन्सी भरून काढणं हे सुद्धा सल्फर खूप चांगलं काम करतं. मायक्रोन्यूट्रिएंट 2 महिन्यातनं एकदा वापरला अतिशय चांगला आहे, त्याच्यामध्ये काय एवढा गरज नाही. ह्या सगळ्यामध्ये बाबा की आता महत्त्वाचा रोल काय असतो शेतकरी मित्रांनो, की ऊस हे 48 तासानं नवीन मुळं तयार करत असताना 48 तासानं आपटेक करत असतो. ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगतो शेतकरी मित्रांनो, आम्ही खूप प्रामाणिकपणे जीव तोडून खूप चांगला व्हिडिओ वेळ काढून बनवायचा प्रयत्न करत असतो. तुम्ही हा व्हिडिओ बऱ्याच लोकांच्यापर्यंत तुमच्या मित्रांच्यापर्यंत पोहोचवला, शेअर केला, चांगले कमेंट टाकला तर आम्हाला अजून एनर्जी येते की बाबा अजून डीप साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगायचा हे प्रयत्न करेन आम्ही. फक्त आता मी कोण व्हिडिओ बघतात मधीपर्यंत आणि पुढंपर्यंत बघतात त्यांच्यासाठी हा माझा मेसेज आहे. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून सांगत जावा की चांगलं वाटलं चांगलं, वाईट वाटलं वाईट, अजून काय सुधारणा करायला पाहिजे सांगा, अजून आम्ही काय प्रॅक्टिसमध्ये बदल करायला पाहिजे सांगा, अजून काय आम्ही तुमच्या सेवेसाठी करू शकतो ह्या गोष्टी सांगा. कमेंट करा, लाईक करा, तुमच्या मित्रांच्यापर्यंत रिलेटिव्हांच्यापर्यंत व्हिडिओ पोचवा, जेणेकरून चांगलं चांगलं काम करायला आम्हाला प्रेरणा मिळेल. आणि आमची सर्व्हिस जिथं जिथंपर्यंत आहे ऑनलाईन पण देतो आम्ही, तर सर्व्हिस घ्या. आम्ही खरोखर चांगला प्रयत्न करत आहे की तुम्हाला सर्व्हिस चांगली द्यायची. तर आता मेन मुद्द्याकडे येतो. तर पर एकर वाईज इथनं पुढं बऱ्यापैकी 28 दिवस म्हणजे आता समजा हा आडसाली ऊस आहे आपला, तर ह्या आडसाली ऊसासाठी शेतकरी मित्रांनो इथनं पुढं बऱ्यापैकी आपल्याकडं 28 आठवडे मिळतात आपल्याला, की बाबा जून महिना युजतोवर, डिसेंबरपासून जून महिना युजतोवर 28 ते 30 आठवडे. तर ह्या 30 आठवडे शेतकरी मित्रांनो आपल्याला शक्यतो जास्तीत जास्त तुमच्या सॉईल टेस्टिंगप्रमाणे, जमिनीच्या घातीप्रमाणे आणि काय लागू होते अवेलेबिलिटीप्रमाणे आठवड्याला 10 किलो तुमचं युरिया असू दे, 10 किलो MOP आहे आणि फॉस्फरिक ॲसिड 1 किलो, 15 दिवसातनं एकदा 5 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 5 किलो कॅल्शियम नायट्रेट आणि मायक्रोन्यूट्रॉन 2 महिन्यातनं एकदा हे सोडणं गरजेचं आहे. ह्याच्याबरोबर रूट झोन कंटिन्यू चांगला राहायला पाहिजे, आपटेक चांगला राहायला पाहिजे, सॉईल बायोलॉजी चांगला राहायची. फार्म राईस फक्त 200 ग्रॅम 1 किलो पॅकिंगमध्ये असतं आणि 2 किलो भविष्यात यायला आपलं रिसेंटमध्ये, तसं असेल तर 250 ग्रॅम तुम्ही फार्म राईस एकरी वापरायचं आहे. तर ह्याच्यामुळं कंटिन्यू बाबा जे काही तुम्ही टाकणार आहे ते लीच आउट होणार नाहीत आणि कंटिन्यू लागत राहणार आहे. आता लीच आउटचा विषय निघाला शेतकरी मित्रांनो, युरिया डायरेक्ट आपण टाकलो तर लीच आउट होतं, युरिया ठेवून ड्रीप पाण्यात ठेवला आहे आणि लय उशीर तसं उडं ठेवला आहे त्यातनं सुद्धा लीच आउट होऊ शकतं. तर त्यामुळे ज्या वेळेला आपण सोडणार आहे त्यावेळेला युरिया घाला, 2 मिनिटात विरघळतं आणि ड्रीपनं जातं, एवढं काय अडचण येत नाही त्याला. तर ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आपल्याला जास्तीत जास्त. आता ह्याच्या पुढे ऑक्साईड फॉर्म्युलेशनमध्ये जे खतं आलेले आहेत किंवा 04247 आहे, 0946 आहे, 088 आहेत, ही जी काही ऑक्साईड फॉर्म्युलेशनमध्ये खतं आले आहेत वेगवेगळे आले आहेत, N21 आलेलं आहे, हे सुद्धा वापरू शकतो शेतकरी मित्रांनो आपण. त्यात काही वाईट नाही, चांगलंच आहे ते सुद्धा. ते तर लगेच अवेलेबिलिटी होत्या. पण ह्या सगळ्यामध्ये कॉस्टचा विचार करायचा आहे आपल्याला. कॉस्टला कुठं काय जाणार आहे तर त्या गोष्टीचा विचार करायचा आहे. पॅरलल बाबा किंवा कारखान्याची मळी मिळत्या किंवा बऱ्याच कारखान्याचे पोटॅश मिळतात, डिस्लरी वेस्ट मिळतो जो पोटॅश, तर तो त्यामध्ये पर्सेंटेज खूप कमी असतं शेतकरी मित्रांनो आणि ॲप्लिकेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये करावं लागतं. तर ते सुद्धा टाकू शकतो ज्यांच्या इथं जवळ आहे कारखाना बाबा, किंवा 500-1000 रुपयाच्या भाड्यामध्ये 2-4 ट्रॉली मी डिस्लरी वेस्ट आणून टाकलोय, ते सुद्धा चालू शकतं. काही अडचण नाही, सॉईल बायोलॉजी तर आणि जरा चांगलंच होऊन जातं. तर त्याचा सुद्धा वापर करू शकतो. पुढे मी बॅक्टेरियाचा व्हिडिओ बनवणार आहे, ते सुद्धा बघा. तर हे न्यूट्रिशन तुम्ही चुकवू नका. आणि पुढं पावसाळ्यामध्ये जर का संख्या नियोजन कमी असली तर ज्या वेळेला तुमचं 7-8 ह्याचे ऊस होतात तर त्यावेळेला तुम्ही फॉस्फरसचा डोस परत वाढवा, जेणेकरून कोंबऱ्या परत येतील, तुम्हाला पीचा रोल वाढवा, त्यामुळे कोंबऱ्या परत येतील आणि कोंबऱ्याच्या वजनात आपल्याला बाकीचं मेंटेन करून निघता येऊ शकतं. तर माझ्या पद्धतीनं जेवढं साधं सोपं सांगता येईल तेवढं सांगितलेलं आहे. जेवढा भरणीपर्यंत डोस टाकणार आहे आपण फर्टिगेशनचा, तर भरणीच्या पुढेही कंटिन्यू डोस टाकणं हे खूप म्हणजे खूप मेजर महत्त्व आहे शेतकरी मित्रांनो. तर आपल्याला ह्या गोष्टीवर काम करूया. व्हिडिओ कसा वाटतात माझे कमेंट करून सांगा, तुमच्या मित्रांच्यापर्यंत व्हिडिओ पोचवा शेतकरी मित्रांनो. आमचे सबस्क्रायबर्स वाढवा, जेणेकरून चांगलं काम करायला आम्हाला प्रेरणा मिळेल, ऊर्जा मिळेल आणि असं आपण चांगलं काम करूया. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं प्रेमाने सहकार्य असं असू दे.